नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्यासाठी घेऊन आले पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, आता मी आलो आहे करी रोड स्टेशनला. तर माझ्यासोबत आज आहे सुशांत. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे परेल वर्कशॉपमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दर्शनासाठी. तर ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा. तर आता मी करी रोड रेल्वे स्टेशनला आहे. तर इथून मी तुम्हाला दाखवतो परेल वर्कशॉप कुठे आहे. वॉकेबलच आहे, परेल रेल्वे स्टेशनवरून पण वॉकिंगच आहे. हे बघा करी रोड रेल्वे स्टेशन. आणि आम्ही ते या ब्रिजवर आलो आहे. करी रोड ईस्टलाच आहे खरं, परेल ईस्ट. तर इथून आहे पुढे लालबाग परेल वर्कशॉप, गणसंकुल वर्कशॉप. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे की आपण गणपती बाप्पाच्या आगमनाची किती मूर्त्या कवर करतोय. आज आपण नाश्ता करणार आहे. नाश्ता करून आपण पुढे जाऊया. तर मी घेतलं इडली वडा प्लेट. आय गो बाय. माय नाश्ता करून पुढे आलो आणि सिग्नलच्या इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे मित्रांनो. लेफ्ट घेतलंच. इथं आहे गणसंकुल वर्कशॉप. तर मित्रांनो, आपण आता पोचलो इथे परेल वर्कशॉप जवळ. ती बघा, इथे सगळे लोक बाप्पाच्या आगमनाची वाट बघतात. बघितली तुम्ही गर्दी. आता बघूया एक एक आगमन. आपण पलीकडे सुद्धा लोक उभे आहेत बघा, बाप्पाच्या आगमनाची वाट बघतात. 11:30 होऊन गेलेत आणि अजून सुद्धा बाप्पा आलेला नाही. आणि उन्हामध्ये आमचे झालेत बेहाल एकदम. खूपच गरम होतं बेकार. पोरं इथं खूप एफर्ट्स घेत आहेत व्हिडिओ व्लॉगसाठी मस्तपैकी. आता आम्ही वर आलोय बांबूचे. बापरे, गर्दी बघ. इथे मुंबईचा सम्राट आलेला आहे. 66 वर्ष परंपरेचे. मुंबईच्या सम्राटाचं आगमन झालेलं आहे मित्रांनो. वारी निघालेली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीचं रूप धारण करून मुंबईच्या सम्राटाचं आगमन झालेलं आहे. हजारोच्या संख्येने भाविक आलेले आहेत आगमनासाठी. मागोमागच आहेत बाप्पा. या ठिकाणी भरपूर कॉन्टेंट क्रिएटर आलेले आहेत. रील, शॉर्ट्स, यूट्यूब व्हिडिओ, ब्लॉग. आणि आम्ही सुद्धा आलेलो आहे आवर्जून. पंचशीलचा विघ्नहर्ता बाप्पाचं आगमन झालेलं आहे. गोड गणपती बाप्पाच्या मागे अखिल चंदनवाडी गोड गणपती नावाने ओळखले जाणार आहे. बापरे, किती लोक आलेत बघा. सगळ्यांच्या फोनवर, कॅमेऱ्यावर.
शकता तुम्ही मित्रांनो, शंखावरती उभी आहे बाप्पाची मूर्ती. मित्रांनो, आतापर्यंत बाप्पाच्या 3 मूर्तीचं आगमन झालेलं आहे. एक वाजलं आणि बॉडी एकदम डिहायड्रेट झाली आहे. सुशांत भावा, कसं वाटतंय तुला इथे येऊन? मस्त. खूप भारी फिलिंग येते, मस्त वाटतंय. आता ब्रिजच्या खालती ढोल ताशा बँजो सगळं सुरू होईल मस्तपैकी. बघा या ब्रिजच्या खालती, तर आम्ही आधी ब्रिजच्या खालती जाऊनच उभं राहतो बाप्पा याच्या आधी. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. खूप सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो. ढोल ताशा पथकवाले पण आलेले आहेत इथं खूप सारे. या साईडला पण एक आहे, या साईडला सुद्धा एक आहे. आणि लेफ्ट साईडला सुद्धा गणपती बाप्पा. मित्रांनो, आता आपण गणेश गल्लीच्या बाहेर उभे आहेत, म्हणजे मुंबईचा राजा. बाप्पा म्हटलं की उत्साह. खूप छान वाटतंय लालबागला येऊन.
मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की एक लाईक करा. करते मित्रांनो बेकार गर्दी. तर आत्तापर्यंत आमचे 5-6 बाप्पांचं आगमन बघून झालं आहे. अजून पण येत आहेत पण गर्दी खूप आहे, गरम होत आहे. तर आपण काहीतरी खाऊन घेऊया. बघूया आता कुठली मूर्ती आली आहे. चला वाटते. आणि माझ्यासोबत अजून एक यूट्यूबर आहे सुशांत तुपे. आणि इकडे खूप सारे यूट्यूबर ब्लॉगर रील स्टार हे ते सगळे आलेले आहेत. बघूया यावर्षीचं गणेश उत्सव. खूप मजा वाटते, वाईब्स वेगळे येत आहेत. आत्तापर्यंत मित्रांनो खूप उंच गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघितल्या आहेत. अजून पण आगमन आहेत. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. गणपती बाप्पा मोरया. प्रचंड गर्दीमुळे पोलिसांना सुद्धा खूप त्रास होत आहे, ट्रॅफिकवाल्यांना. सुंदर मूर्ती मित्रांनो. शाळा चौकी
गर्दी आहे मित्रांनो. मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहे, अप्रतिम. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. रविवार आहे म्हणून सगळे लोक बाप्पाच्या आगमनाला आलेले आहेत. खूप मस्त वाटलं सकाळपासून येऊन. मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर मित्रांनो आता 4 वाजलेले आहेत आणि आत्तापर्यंत आपण बाप्पाच्या खूप सुंदर मूर्त्या बघितलेल्या आहेत. खूप मस्त वाटलं, मजा आली. आणि तुम्हाला जर इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो आता आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.